जर तुम्ही पशुपालन व्यवसाय करत असाल, दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन किंवा डुक्कर पालन करत असाल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण आता पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता पशुपालन व्यवसायाला देखील कृषी व्यवसायासारखाच दर्जा देण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे पशुपालकांना अनेक महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे पशुपालकांनी जर पशु किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच पशु KCC वर कर्ज घेतले असेल, तर त्या कर्जावर आता 4% व्याजदर सवलतही मिळणार आहे. हा निर्णय नेमका काय आहे? कोणत्या पशुपालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि किती पशुधन असणाऱ्यांना या सवलतीसाठी पात्रता मिळणार आहे आणि या योजनेच्या अटी आणि नियम नेमके काय आहेत, याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला आता कृषी व्यवसायाच्या समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे. यासाठी शासनाने अधिकृतपणे शासन निर्णय म्हणजेच GR जारी केलेला आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यातील पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि पशुसंवर्धन व्यवसायाला अधिक बळ देणे. आतापर्यंत अनेक योजना या मुख्यत्वे कृषी व्यवसायासाठी लागू होत होत्या. मात्र आता पशुपालन व्यवसायाला देखील कृषी व्यवसायासारखेच लाभ मिळणार आहेत. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना जसे कृषी व्यवसाय व्याज सवलत किंवा इतर सुविधा मिळतात, तशाच सुविधा आता पशुपालकांना देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी महत्वाचा निर्णय. मित्रांनो, पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याच्या निर्णयानंतर राज्य शासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाच्या माध्यमातून पशुपालकांसाठी व्याज सवलतीबाबतचा महत्वाचा निर्णय मंजूर करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार पशुपालन व्यवसायासाठी घेतल्या जाणाऱ्या अल्प मुदतीच्या कर्जावर 4% व्याजदर सवलत देण्यात येणार आहे. म्हणजेच पशुपालकांनी जर पशु किसान क्रेडिट कार्ड अर्थात पशु KCC च्या माध्यमातून कर्ज घेतले असेल, तर त्या कर्जावर आता व्याजामध्ये सवलत ही मिळणार आहे. कोणत्या बँकांमधून घेतलेल्या कर्जाला सवलत? मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत कर्ज कोणत्या बँकेकडून घेतले आहे हे देखील महत्त्वाचे आहे, कारण या व्याज सवलतीचा लाभ काही विशिष्ट बँकांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जावर लागू होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील बँकांचा समावेश आहे: राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँका. या बँकांच्या माध्यमातून पशुपालन व्यवसायासाठी जे अल्पमुदतीचे कर्ज दिले जाते, त्या कर्जावर पशुपालकांना 4% व्याज सवलत ही मिळणार आहे. म्हणजेच पशुपालकांनी पशु KCC वर घेतलेल्या कर्जावर आता व्याजाचा काही भाग शासनाच्या माध्यमातून सवलतीच्या स्वरूपात दिला जाणार आहे. कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील? मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांना काही अटी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे पशुपालकाने केंद्र शासन, राज्य शासन किंवा जिल्हा परिषद यांच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. याचा अर्थ असा की जर एखाद्या पशुपालकाने आधीच एखाद्या अनुदानित योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर त्याला या व्याज सवलतीचा लाभ हा मिळणार नाही. पशुधन नोंदणी अनिवार्य. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत आणखी एक महत्त्वाची अट ठेवण्यात आलेली आहे. पशुपालकांकडे असलेले सर्व पशुधन भारत पशुधन पोर्टलवर नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. यासाठी NDLM म्हणजे भारत पशुधन पोर्टलवर पशुधनाची नोंदणी करणं बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजेच शेतकऱ्यांकडे किंवा पशुपालकांकडे असलेली जनावरं, कुक्कुट, पक्षी किंवा इतर पशुधन यांची माहिती या पोर्टलवर नोंदवलेली असणं आवश्यक आहे. किती पशुधन असणाऱ्यांना मिळणार लाभ?
मित्रांनो, या योजनेचा लाभ सर्व पशुपालकांना मिळणार असला तरी त्यासाठी पशुधनाच्या संख्येबाबत काही मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ, मांसल कुक्कुट पक्षी अंदाजे 25,000पर्यंत संख्या असणाऱ्यांना लाभ मिळणार आहे. अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी 5,000 किंवा त्यापेक्षा कमी संख्या असणाऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. हॅचरी युनिट 45,000 क्षमतेपर्यंत असणाऱ्या युनिटना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुधाळ जनावरांचा गोठा 100 पर्यंत जनावरे असणाऱ्या पशुपालकांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. शेळी मेंढी पालन 500 पर्यंत शेळी किंवा मेंढी असणाऱ्यांना या सवलतीचा लाभ हा मिळणार आहे. वराह पालन म्हणजेच डुक्कर पालन करणाऱ्या 200 पर्यंत संख्या असणाऱ्या पशुपालकांना देखील या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. मित्रांनो, आता आपण या योजनेतील आणखी काही महत्त्वाच्या अटी आणि नियम समजून घेऊया. कारण अनेक वेळा योजना चांगली असते पण तिच्या अटी समजल्या नाही तर शेतकरी किंवा पशुपालकांना त्या योजनेचा पूर्ण लाभ हा मिळत नाही. कर्जाची परतफेड कशी करावी? या व्याज सवलतीचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणं अत्यंत आवश्यक आहे. शासनाने यासाठी एक स्पष्ट नियम ठरवला आहे. पशुपालकांनी कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड करणं आवश्यक राहणार आहे. म्हणजेच जर एखाद्या पशुपालकाने पशु किसान क्रेडिट कार्डवरून कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची परतफेड 12 महिन्यांच्या आत केली तरच त्याला या 4% व्याज सवलतीचा लाभ मिळू शकतो. जर कर्जाची परतफेड वेळेत झाली नाही तर अशा परिस्थितीमध्ये ही व्याज सवलत लागू होणार नाही. म्हणूनच पशुपालकांनी कर्ज घेताना परतफेडीचा कालावधी लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नियमित केसीसी धारकांनाच मिळणार लाभ. मित्रांनो, या योजनेचा लाभ हा फक्त त्या पशुपालकांना मिळणार आहे जे नियमितपणे कर्जाची परतफेड करणारे केसीसी धारक आहेत. म्हणजेच ज्यांचे खाते नियमित आहेत आणि जे वेळेत हप्ते भरतात आणि ज्यांनी कर्ज थकवलेलं नाही अशा पशुपालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे शासनाचा उद्देश हा स्पष्ट दिसतो की नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालकांना प्रोत्साहन देणं. जिल्हा स्तरावर समन्वय कोण करणार? या योजनेची अंमलबजावणी करताना काही अडचणी येऊ शकतात. उदाहरणार्थ, कर्ज मंजुरी, कागदपत्रे, बँकांशी संबंधित प्रक्रिया इत्यादी. या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने जिल्हा स्तरावर समन्वयाची जबाबदारी निश्चित केलेली आहे. यासाठी उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग हे संबंधित जिल्ह्यात समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधक यांच्यासोबत समन्वय साधून पशुपालकांना अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ करण्याचे काम देखील केले जाणार आहे. यामुळे पशुपालकांना बँकांमधून कर्ज मिळवताना अडचणी कमी होतील. योजना कधीपासून लागू? मित्रांनो, या योजनेचा लाभ कधी लागू होणार आहे हा प्रश्न अनेक पशुपालकांच्या मनात असतो. शासन निर्णयानुसार ही योजना 11 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा की 11 फेब्रुवारी 2026 नंतर पशु किसान क्रेडिट कार्डवरून घेतले जाणारे कर्ज या व्याज सवलत योजनेसाठी पात्र असणार आहे. म्हणजेच या तारखेपासून घेतलेल्या कर्जावरच 4% व्याज सवलत लागू राहणार आहे. GR कुठे पाहता येईल? मित्रांनो, जर तुम्हाला या निर्णयाचा हा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR पाहायचा असेल तर तो तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट GR पोर्टल या संकेतस्थळावर जाऊन हा शासन निर्णय पाहू शकता. तसेच या GR ची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देऊ शकते, जेणेकरून तुम्हाला तो सहज पाहता येईल. तर मित्रांनो, पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय आणि त्यानंतर पशु किसान क्रेडिट कार्डवर 4% व्याज सवलत देण्याचा निर्णय हा निश्चितच पशुपालकांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. यामुळे पशुपालकांना आर्थिक मदत मिळेल आणि पशुपालन व्यवसायाला आणखी चालना मिळण्यास मदत होईल. जर तुम्ही पशुपालन व्यवसाय करत असाल तर ही माहिती इतर पशुपालकांपर्यंत नक्की शेअर करा
आणि अशाच प्रकारच्या शेती, पशुपालन आणि सरकारी योजनांबद्दलच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.